आज ॲपलचं जॅम बनवणार आहे. त्यासाठी मी 1 किलो ॲपल घेतले आहेत. तो कलरसाठी बीट घेतलेला आहे कापून आणि अर्धा किलो साखर घेतली. साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त कितीही करू शकता. तुम्हाला जर जास्त गोड असेल तर जास्त साखर घेऊ शकता. आपण असं मोठे मोठे खापा करून घेणार आहोत ॲपलच्या आणि नंतर मग वाफवायचं आहे थोडंसं, जेणेकरून नरम पडतील आणि मग आपण मिक्सरला लावायचे. त्याची पेस्ट बनवून ऑन करत आहोत. आणि मी नॉनस्टिकची कढई घेतली आहे, त्यामध्ये आपण कट केलेले सगळे ॲपल टाकायचे आहेत. कढईत टाकून घेतल्यानंतर मी झाकण ठेवणार आहे आणि गॅस मंद आचेवर करणार आहे. थोडं पाणी सुटेपर्यंत ठेवायचं आहे झाकण. आता आपण ॲपल 2-3 मिनटं वाफवून घेतलेले आहे. आता मी त्यात बीट टाकत आहे आणि हलवून घ्यायचं आहे. आता खाली लागायची शक्यता असते. थोडं नरम झाले की आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं. पूर्ण शिजवून नाही घ्यायचे. हे थोडंसं पाणी टाकू शकता. 2-3 मिनटं आपण वाफवून घेतले ॲपल. आता मिक्सरला लावून घ्यायचे, पण थोडं थंड होऊन द्यायचं आहे, नाहीतर मग ते मिक्सरचं भांडं उडेल. आता आपण हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे, बारीक पेस्ट करायची आहे. थोडं थोडं करून घ्यायचं आहे. अशी पेस्ट करून घ्यायची आहे. सगळ्या पुढींची मी पेस्ट करून घेते. आता हे पण वाटलेलं मिश्रण सगळं टाकून घ्यायचं आहे. ट्रान्सफर करून घेतलं आहे. आता साखर टाकायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. साखर पूर्ण एकजीव होऊन द्यायची आहे आणि गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे, फास्ट नाही करायचं. कलर बघा किती मस्त आलाय. हे पहा, आपला जाम रेडी होत आला आहे. चकचकाई आली त्याला चांगली आणि चमच्यातूनही पडताना पटकन नाही पडत आहे. याचा अर्थ आपला जाम रेडी होत आहे. अजून थोडा वेळ मी ठेवणार आहे, 5-10 मिनटं, मग आपला जाम रेडी होईल. हे पहा, आपलं ॲपल जॅम तयार आहे. आता मी तुम्हाला दाखवते ब्रेडवर लावून. तुम्ही हे असे करून पहा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा.